आंदोलकांची भूमिका अत्यंत चांगली आणि आदरयुक्त होती. एवढे लाखो लोक जागण्यात आले तर एकही चुकीची घटना घडू न देण्याकडे त्यांचा कल होता. आजही दीपक कोराळेंनी त्यांचे मुद्दे मांडले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि मला वाटतं असं एवढं सहज उपोषणकर्त्यांची मुख्यमंत्री महोदय बोलत नाही, पण पहिल्यांदा बोलले कारण धनगर आरक्षण हा विषय त्यांच्याही जीवाचा अत्यंत जवळचा आहे. सकारात्मक भूमिका ते घेतील, पण याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंदाव्या लागतील, काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल आणि हे सहज होत नाही कारण शेड्यूल्ड आरक्षण आहे. शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्ट हे आरक्षण राज्याला देण्याचा अधिकार नाही घटनात्मक. त्याच्यामध्ये काही चर्चा करणं हे आवश्यक आहे तज्ञांशी, ऍडव्होकेट जनरलशी. सुप्रीम कोर्टात सुद्धा एक विषय आहे, तिथे आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे. तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे. मी मुक्कामी थांबले आहे आणि दीपक गौरवांनी सांगितलंय की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल, ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांशी आणि उद्या आम्ही 11 वाजता परत इथे येऊ आणि ते उपोषण उद्या सोडावे त्यांनी अशीच अपेक्षा ते सहकार्य करतील. आता माझा सध्या मुद्दा फक्त धनगर आरक्षणाचा आहे. ऑलरेडी बोललेले ते रेकॉर्डवर आहेच.